नमस्कार, उत्साही जीवन चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। मित्रांनो, नाती जपायला शिका। नाती म्हणजे केवळ रक्ताचं नातं नाही, तर विश्वासाचं, आपुलकीचं आणि समजुतीचं बंधन असतं। प्रत्येक नातं हे दोन माणसांमधील नाजूक गाठ असते, जी प्रेमाने, संयमाने आणि काळजीने टिकवावी लागते। आजच्या धावपळीच्या जगात वेळेअभावी नाती विसरली जातात, संवाद तुटतात आणि दुरावा निर्माण होतो। पण खरी गरज आहे ती थोडा वेळ काढून एकमेकांना समजून घेण्याची, एकमेकांच्या भावना ऐकण्याची, समजून घेण्याची। मी बरोबरच आहे, माझंच खरं या हट्टापेक्षा आपलं नातं टिकावं हा दृष्टिकोन ठेवला तर नात्यात कधीही तुटवडा येणार नाही। आणि यासाठी अगदी छोट्याशा गोष्टी करण्याची गरज आहे। एखादा प्रेमळ फोन कॉल, एखादं कसं आहेस असं विचारणं किंवा एखादं साधं हास्य देखील नात्याला बळकटी देत असतं। क्षमा करायला शिका, अहंकार बाजूला ठेवा आणि खऱ्या मनाने नाती जोपासायला शिका। कारण आयुष्याचा ज्या वेळेला शेवट येतो, आयुष्याचा संध्याकाळ होतो, त्यावेळेला आपल्या सोबत फक्त प्रकाश रूपी आपल्या आठवणी आणि आपण जपलेली माणसंच उरतात। नाती जपा, माणसं जपा, आयुष्य शेवटपर्यंत सुंदर होईल। तर मित्रमैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भाऊ बहिणीचे नाते कसे टिकवावे आणि आपल्या आयुष्यामध्ये भावाचे असणे किंवा बहिणीचे असणे किती महत्त्वाचे आहे या नात्याचे प्रेम दर्शवणारी एक कथा सांगत आहे। कथा अतिशय सुंदर आहे, शेवटपर्यंत नक्की ऐका आणि आवडली तर एक लाईक नक्की करा। साताऱ्याच्या एका लहानशा खेडेगावात गंगापूरमध्ये रामू आणि राधा ही भावंड राहत होती। रामू मोठा भाऊ होता आणि राधा त्याची 2 वर्षाची लहान बहीण होती। त्यांचे वडील शेतकरी होते आणि आई एक साधी गृहिणी होती। घर आर्थिकदृष्ट्या खूपच साधं होतं, पण प्रेम, आपुलकी आणि सुसंवाद संस्काराने भरलेलं होतं। रामू आणि राधा यांचं नातं फक्त भाऊ बहीण म्हणून मर्यादित नव्हतं, तर ते एकमेकांना जिवलग मित्र मानत होते। दोघं एकत्र शाळेला जात, अभ्यास करत, खेळत, झाडाखाली बसून गोष्टी सांगत आणि संध्याकाळी आईला स्वयंपाकात मदत करत। भाताच्या शेतात पाणी भरताना एकमेकांच्या पायात चिखल फेकून हसणं त्यांचा आवडता खेळ होता। एकदा शाळेत राधाने चुकून रामूची वही विसरली। रामूला त्या दिवशी शिक्षकांकडून छड्या खाव्या लागल्या। राधा संपूर्ण दिवस अपराध्यासारखी बसून होती। संध्याकाळी तिने रडत रडत रामूला मिठी मारली आणि म्हटलं, दादा, माझ्यामुळे तू मार खाल्लास, माफ कर मला। रामूने तिचं डोकं थोपटलं आणि शांतपणे उत्तर दिलं, अगं वेडे, तुझ्यामुळे नाही, माझ्याच निष्काळजीपणामुळे हे झालं। पण तुझी ही काळजी मला सगळ्यात मोठं बक्षीस वाटत आहे। त्या दिवसापासून राधाला वाटू लागलं की तिचा भाऊ तिच्या आयुष्यात हिरो आहे। काही वर्ष गेली, परिस्थिती बदलू लागली। घरची आर्थिक परिस्थिती ओझं वाटू लागली। वडील आजारी पडले आणि शेताचा भार रामूवर आला। तो शाळा सोडून कामाला लागला। राधाने खूप विनवण्या केल्या, दादा, तू शाळा सोडू नकोस, मीही काहीतरी काम करीन। पण रामूने ठामपणे नकार दिला। नको राधा, तुझं शिक्षण खूप महत्त्वाचं आहे। आपल्याला या परिस्थितीतून बाहेर पडायचं असेल तर तू शिकणं गरजेचं आहे। राधा हुशार होती, अभ्यासात नावलौकिक कमवू लागली। रामू रोज तिला वाचायला नवीन वही, पुस्तकं आणून देई, स्वतःच्या खिशातून पैसे वाचवूनच। गावातले लोक म्हणत, रामूच्या बहिणीत मोठं काहीतरी सामर्थ्य आहे। एकदा राधाला जिल्हा स्तरावर भाषण स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळाली, पण तिला नवीन ड्रेस नव्हता। रामूने त्याच्या महत्त्वाच्या सायकलीच्या टायर्स विकल्या आणि पैसे उभा केले। तिला नवीन साडी आणून दिली। राधा जिंकली, तिचं नाव पेपरात झळकलं। सगळा गाव अभिमानाने म्हणू लागला, ही आहे रामूची राधा। शिक्षण पूर्ण करून राधा पुण्याला MA करण्यासाठी गेली। तिथं तिची प्रतिभा आणखीन खुलली। कॉलेजमध्ये तिला अनेक सन्मान मिळाले। एका सामाजिक कार्यक्रमात तिने महिलांच्या हक्कावर भाषण दिलं, जे ऐकून अनेक प्राध्यापक भारावून गेले। ती दिवसेंदिवस प्रगती करत होती, पण दर आठवड्याला ती रामूला पत्र लिहायची। त्यात ती लिहायची, दादा, तू माझा आधार आहेस। इथलं यश मला एकटं वाटतं, कारण तू माझ्याजवळ नाहीस। आज मी तुझ्यामुळेच यशस्वी आहे। रामू दरवेळी उत्तरात लिहायचा, माझी राधा हीच माझं यश आहे। मी शेतात, तू शहरात, पण आपलं नातं अंतरापलीकडचं आहे। एके दिवशी रामूचा अपघात झाला।
तो बाईकवरून शेतात जात असताना ट्रकने त्याला धडक दिली. त्याच्या पायाचं हाड मोडलं. गावात त्याच्यावर प्राथमिक उपचार सुरू झाले. पुढील उपचारासाठी मोठ्या शहरात न्यावं लागणार होतं. राधा जेव्हा पुण्यात होती तेव्हा तिला ही बातमी कळाली. तिने कोणतीही परीक्षा सन्मान न बघता त्वरित गावाकडे धाव घेतली. रुग्णवाहिकेच्या खर्चासाठी तिने तिच्या कॉलेजमधील बक्षिसांची रक्कम आणि तिच्या सोन्याच्या साखळ्या विकल्या. हॉस्पिटलमध्ये रामू शुद्धीत आला तेव्हा त्याच्या शेजारी राधा बसली होती. डोळ्यात अश्रू, हातात त्याचा हात. तो हसला आणि म्हणाला, तू आलीस म्हणून बरं झालं. माझी लढाई जिंकली. मी बरा झालो. राधा म्हणाली, दादा तू माझ्यासाठी किती दिलंस हे फेडता न येणारं आहे. आज माझी पाळी आहे तुझ्यासाठी काहीतरी करण्याची. रामू बरा झाला. राधा MA संपवून एका समाजसेवी संस्थेत अधिकारी म्हणून रुजू झाली. तिच्या कामामुळे गावोगावी स्त्री शक्तीची चळवळ उभी राहू लागली. राधाला अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. एकदा तिला तिच्याच गावात जिल्ह्याची गौरव मूर्ती म्हणून सत्कारासाठी बोलवण्यात आलं. स्टेजवर राधा होती. समोर सगळा गाव होता आणि तिच्या डाव्या बाजूला बसलेला होता तिचा भाऊ म्हणजेच रामू. तिने भाषणात सांगितलं, आज मला जो काही सन्मान मिळतो आहे त्याचं संपूर्ण श्रेय एका माणसाला जातं, माझ्या दादाला, ज्याने स्वतःचं शिक्षण थांबवलं, आयुष्य झिजवलं, पण माझ्या स्वप्नांना पंख दिले. असा भाऊ लाभणं ही माझी सर्वात मोठी कमाई आहे. संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. रामूचं डोळं मात्र पाण्याने ओलावलं होतं. त्याचं मन अगदी भारावून गेलं होतं. भाऊ बहिणीचं नातं हे फक्त रक्षाबंधन पुरतं मर्यादित नसावं. ते जन्मभर एकमेकाच्या दुःखात, यशात, संघर्षात आणि आनंदात सहभागी असावं. या नात्याला कधी शब्दांची गरज लागत नाही. गरज लागते ती फक्त एक नजरेची, एक गोड मिठीची, एक बोट धरून चालण्याची. एवढंच खूप असतं. तर या कथेतून आपल्याला काय पाहायला मिळतं? त्यागाच्या भावनेतून खरं प्रेम फुलतं. एका व्यक्तीचं स्वप्न दुसऱ्याच्या आधारावर पूर्ण होऊ शकतं. फक्त आधार देण्याची गरज असते. कठीण काळात आपलेच आपल्यासाठी उभे राहतात. शिक्षण आणि सन्मानासाठी घरातील व्यक्तीचा सर्वात मोठा आधार असतो. आपल्या कठीण काळात आपली नातीच आपल्याला उपयोगी येत असतात. जर तुमच्याकडे एक बहीण किंवा भाऊ आहे तर तिला एकदा प्रेमाने सांगा, तू आहेस म्हणून मी आहे. कारण हे नातं जितकं सहज वाटतं तितकंच ते खोल, बळकट आणि सुंदर असतं. बघा, तुमच्या या एका वाक्यामुळेच तुमचं नातं अधिक घट्ट होईल. ते कधीच तुटणार नाही. तर मित्रमैत्रिणींनो, नातं जपा, आयुष्य अगदी सुंदर होईल. हे वाक्य खरंच आहे. ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा.